मार खाल्लाय सांगता नाही ना कदम एकदम खुश होतात. बर कदम ऐका ना, हे चित्र निवडले आम्ही, कसं वाटतं बघा की. अरे वा 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 झ्याकच. हा वा. अरे जिवंत चित्र काढावं ना तर अमोलनच. हा हो बाबा, आणि प्रत्येक नवीन चित्रात त्याची कल्पनाशक्ती वाढलेलीच असते हो. आप्या, अगं त्याचं हेच वय आहे नवीन नवीन गोष्टी शिकायचं. त्याला जे पाहिजे ना ते करू दे बघ. नाही खरे, मी हा असा पोलीस, हे असली कला आम्हाला वाचण्यात आणि बघण्यातच फक्त माहिती. पोरांना कधी शिकवणार? अमोल आपोआप शिकलंय ना ते महत्वाचं आहे. अजिबा तुम्हाला माहित नसेल पण अमोलकडे ही कला आपोआप नाही आली बरं का. दीदीला माहित होतं त्याला चित्रकला आवडती म्हणून तिनं उत्तराखंडला असताना त्याला क्लास लावलेला शनिवार रविवारचा. एक मिनिट, हे सगळं तुला कसं माहिती? हा दिदे, तुला काय वाटलं बांजे काय फक्त माझ्यावर खेळत असते तोय? त्यानं मला सगळं सांगितलंय आणि ही पण सांगितलंय तो लहान असल्यामुळे तू काय करायची, तुझं काम उरकायची आणि संध्याकाळी क्लासमध्ये जाऊन बसायची, बरोबर ना? हो अरे, मला ना तिथे बसायला छान वाटायचं. म्हणजे एवढी छोटी छोटी मुलं होती पण एवढं क्रिएटिव्ह माइंड होतं ना त्यांचं. आणि आपला अमोल पण त्यांच्यासोबत राहून खूप नवीन नवीन शिकायचा. खापे, तू अमोलला नुसतं सांभाळलं नाहीस तर त्याच्या बरोबर त्याच्या आवडी पण जपल्यास. हा बाबा, आकार द्यायचं काम आपण करतो, पण अमोलची खरंच घडण्याची इच्छा आहे. वा आप्या, काय बोललीस. हे सगळं खरं आहे, पण अमोल हाय कुठं? हा, मी इधर हूँ बापू. ये तुझ्या चित्राची चर्चा चालू होती. हो का म्हणजे बाबा, कोणतं चित्र? अमोल बाळा, ते बघ ते चित्र निवडलंय तुझ्या मा आणि बाबांनी. हो बापू, हे चित्र खूप स्पेशल आहे. हो ना? आणि म्हणूनच तू जिंकणार म्हणजे जिंकणार आहेस. मा म्हणते की आपलं बेस्ट करायचं, जे होईल ते होईल. एकदम करेक्ट. बर अमोल बाळा, हे चित्र टीचरला दाखव, बघ काय म्हणतात. हा हो बाबा. बरं ऐक ना, आज माझं तुझ्या स्कूलकडेच काम आहे, तर तू व्हॅननी जाऊ नको, मी तुला सोडतो काय. खरंय, आता जोपर्यंत छोटे सरकारांना पूर्णपणे बरं नाही वाटत ना तोपर्यंत जितकी वाण टाळता येईल तितकी टाळू आपण. हो हे बरोबर आहे. अर्जुन तू सोड त्याला. हो सोडतो.